काल मध्यरात्रीला मला जाग आली तेव्हा मी खिडकीतून बाहेर बघितलं तर सकुताई पांढरी जळ होत्या, माया करत होत्या। मी आवाज दिला पण नाही बघितलं। नवल वाटलं म्हणून मी दारातून बाहेर जाऊन पाहिलं तर सकुताई बी नव्हती आणि पांढरी बी नव्हती। आता सकुताई पांढरीला घेऊन गेल्या का दोघी कुठं नाहीशा झाल्या नाही माहित मला। खरंच हे घडलं का मला भास झाला नाही ठाव। सकुताई सकुताई कशा पाहिजे येतील पांढरीला? अगं खोटारडे, बाहेर जातेस तेव्हा शुद्धीत नसतेस का ग? आम्हाला काय सांगितलंस आणि तू काय काय करून काय आलीस? जरा भानावर ये। त्या कोकराला तू मारलेस, तू। कारण तू चेटकीण आहेस, चेटकीण। रमाई, हा सोटा घे आणि या चेटकणीला चांगला प्रसाद दे। 2 रट्टे पडले ना की बरोबर सरळ येईल, पटापट सगळं कबूल करेल। अहो तुम्ही काय सारखं सारखं सकूवेलीला चेटकीन चेटकीन म्हणताय? अशानं सगळ्या जगाला आणि त्यांना सुद्धा हळूहळू वाटायला लागेल का त्या खरंच चेटकीन आहेत म्हणून। विनो, हा सोटा आणि तुझ्याच डोक्यात घालेल। सखू वहिनीची बाजू घेऊन मध्ये मध्ये बोलू नकोस, नाहीतर गाठ माझ्याशी आहे। आणि विनू, तुला काय कळतं रे? आणि आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नकोस हा? आणि दिगू, तू सुद्धा जरा डोळे उघड। मला सांग, दुसरं कुणीतरी का म्हणून त्या कोकराला मारून आपल्या अंगणात आणून टाकेल? अगं पण सकू तरी त्या कोकराला मारून आपल्याच अंगणात का टाकेल? आणि सकू कोकराला काय कोणालाच मारू शकत नाही, जीवे तर नाहीच नाही। अरे बाहेर कशाला? सकूने आपल्या इथे त्याला मारला असेल ना, सकूने आपल्या इथे त्याला मारला असेल ना। तू मारलेस, तू। कारण तू चेटकीण आहेस, चेटकीण आहेस, चेटकीण। ए, तू उगीच सहन होत नाही असं आवडू नकोस हा। तू पक्की बनेल दुष्ट क्रूर चेटकीण आहेस, चेटकीण। नाही डोकरे, तू काय बी म्हण पण हे शक्यच नाही। माझ्या सकुताई असं वंगाळ काम करणं शक्यच नाही। विसरलीस का तो बाबाजी माझ्या पांढरीचा बळी देणार होता तेव्हा सकुताईनी स्वतः तिचा जीव वाचवला होता। त्या स्वतः बळी जायला तयार झाल्या होत्या आणि त्या पांढरीचा जीव घेतील भाई? नाही, शक्यच नाही। आणि एक, त्या बाबाजीनं माझी काय भयानक अवस्था केली होती, आठवतंय ना? मी स्वतः तुझ्या झोपडीला आग लावली होती। वय वय, पर ती आग मी स्वतः लावली होती का? अगं त्या बाबाजीनं मला काहीतरी भूल दिलती आणि मी काय करत होते मला काय बी उमगत नव्हतं। तो बाबाजी समजा स्वतःच करून घेत होता आणि आळ तेवढा माझ्यावर घेत होता। बरोबर आहे गंगे, म्हणजे आता बी हे समजा सकुताई करत नसत्याल, त्यांच्याकडून हे कोणीतरी करून घेत असत। पण आता आता कंची वाईट शक्ती असेल? तो बाबाजी तर कोठडीत आहे का? तो बाबाजी तिथून हे समजा करतोय।
हिनेच मारलं. हा गुज्जू हिनेच मारलं. हो पांढरा हिनेच मारलंय. हो हो तू पक्की बनेल दुष्ट क्रूर चेटकीड आहे चेटकीड. सखू अगं असं उपाशी राहून काहीच साध्य होणार नाहीये. मला कळतंय की घरातले सगळेच तुला खूप टाकून बोलताय. या वाड्यात कोणालाच तुझी फिकीर नाही. पण अगं अशी उपाशी राहिलीस तर तुझीच तब्येत बिघडेल सखू. तुझ्या प्रकृतीसाठी तरी तुला 2 घास खावेच लागतील. हो पण घास घशाच्या खाली तर उतरायला हवं ना. मला माझं काहीच समजत नाही हो. सारखं ते कोकरू गंगा मावशीची पांढरी डोळ्यासमोर येते आणि आणि सगळे म्हणतात की मीच अगं सखू अहो जे जे मला प्रिय होते, जे मला खूप आवडायचे, ते एक एक करून सगळे माझ्या आयुष्यातून निघून चाललेत. माझी उमाई, माझे अप्पा, माझी लाडकी आजी, आजोबा आणि मग मामांजी आणि आता ती निष्पाप पांढरी, ती तर या जगातूनच गेली. अहो मला आता फक्त तुम्ही आणि विठुर आहे. माझे असे फक्त तुम्ही दोघंच उरले आहात. अहो तुम्ही मला दूर लोटणार नाहीत ना. माझ्यावर तुमचा असाच अढळ विश्वास राहील ना हो. अगं सखू अहो तुम्हाला कळतंय का, गेले काही दिवस खूप भयंकर काहीतरी घडतंय आणि त्याचा हाळ माझ्यावर येतोय. आणि मला अचानक श्वास लागतो, विचित्र अशी घुसमट होते. असं सगळं विचित्र घडतंय. अहो याचाच अर्थ बाबाजी परत तर नाही ना आले. अहो